नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज ना मस्त अशी गुरुवारचा उपवास सोडण्यासाठी अगदी छान अशी शेवयाची खीर केली होती. तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बरेच दिवस झाले रेसिपी मी बनवत नव्हते. त्याचं कारण सांगते. मी थोडंसं किचनचं काम करून घेतलं, म्हणजे किचन ओटा माझा थोडासा एका बाजूने क्रॅक गेला होता. त्यामुळे तो किचन ओटा काढून दुसरा बसवला आहे मी. त्यासाठी एक 15-20 दिवस माझे गेले, त्यामुळे मला रेसिपी करता आले नाहीत. आणि आता किचनचं काम झालं, ओटा मी छान बनवून घेतला आहे. आणि आता मी ही पहिलीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. छान गुरुवारचा उपवास होता आणि त्यासाठी मी रात्रीचं जेवणात उपवास सोडायला खीर बनवली होती. शेवयाची खीर अगदी साधी सोपी आहे, पण हा रंग बघा किती मस्त आला आहे की नाही. तर हा रंग कसा आला तेही तुम्हाला पुढे दाखवते. तर नमस्कार. तर आता काय करायचं आहे यासाठी आहे ना, काय काय साहित्य लागतं ते सांगते मी. इथे दूध घेतलं आहे मी, गोकुळचंच दूध वापरते, त्यामुळे 1 लिटर दूध घेतलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे सुकामेवा घेतला आहे, ड्रायफ्रूट्स आहेत. तर काजू, बदाम, चारोळे आहे, पिस्ता आहे, मनुके आहेत. आणि इथे मध्ये जे दिसतंय ना ते गुलाबाच्या पाकळ्या आहेत, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, त्या घेतल्यात. अगदी हे ड्रायफ्रूट्स आहेत, ते कमी जास्त थोडे थोडे तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मी शेवया घेतल्यात, बारीक शेवया असतात की नाही, मशीन शेवया, त्या आहेत. आणि ह्या रेडीमेड घेतलेल्या आहेत भाजलेल्या. तुमच्याकडे नसेल तर ज्या असतील त्या भाजून घ्या. ह्या भाजलेल्या आहेत, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही. आणि 1 लिटर दूध आहे. आता दूध गरम करायला ठेवले, म्हणजे छान उकळू द्यायचं आहे. तर पातेल्यातच मी ज्या पातेल्यात करायचं त्याच पातेल्यात मी उकळत ठेवलं. आता पॅनमध्ये एक मोठे 2 चमचे तूप घालायचं. तूप छान वितळू द्यायचं आहे. आणि मग आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत की नाही ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता जास्त तूप कमी जास्त तुम्ही करा. मी मोठे 2 चमचे घातलेत. आणि आता हे सगळे भाजून घ्यायचे आहेत. भाजून म्हणजे आपल्याला फक्त तुपावर जे आहे ते परतून घ्यायचं आहे. आता हे परतायचं कितपत, तर हे जे मनुके आहेत की नाही छान असे फुलले, हे शेंगदाण्यासारखे छान फुलून येतात, तोपर्यंत परतून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे मी जाडच ठेवले होते, त्यामुळे करपणार नाहीत. अगदीच बारीक केले तर पटकन करपतात, म्हणून मी थोडेसे जाड ठेवते. आता त्यामध्येच शेवया घातल्यात. आता शेवया भाजलेल्या शेवया रेडीमेड जे मिळतात की नाही त्या घेतलेत मी, म्हणजे शिरखुर्माला वापरतात की नाही त्या शेवया मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे तुमच्या घरच्या शेवया असतील तर थोड्याशा त्या छान हे वेगळ्या भाजून घ्या आणि मग तुपावर परतून घ्या. तर सगळे हे छान एकजीव करायचं, तुपावर छान परतून घ्यायचं. तर शेवया छान भाजलेल्या असतात, त्यामुळे जास्त काय परतावं लागत नाही. अगदी एक 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं. आता इकडे बघा दुधालाही छान उकळी आली. आता उकळलेलं दूध चमचा घालायचा असेल तर चमचा स्वच्छ घाला. नाही तर मग काय होतं, आपण भाजीला वगैरे वापरलेला चमचा असतो तो स्वच्छ धुतलेला नसेल किंवा थोडंसं काय लागलेलं असेल तर दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे चमचा घालताना सावकाश अगदी बघून घाला. आणि आता हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले की सगळं हे या दुधामध्ये घालून घ्यायचं. सावकाश घाला, कारण काय होतं दूधही उकळलेलं असतं आणि हे तुपावर परतून घेतलेलं असतं, त्यामुळे उतू जाण्याचं किंवा फसफसतं, तेव्हा थोडं थोडं करून घालायचं. याला मिक्स करून घ्यायचं आणि याला एक 5 मिनटं शिजू द्यायचं, कारण शेवया कच्च्या आहेत आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते छान मऊसूत होतील, त्यासाठी शिजत ठेवायचं. साखर घातलेली नाही आहे मी. याला 5 मिनिट छान बारीक गॅसवर उकळून ठेवायचं आहे, कारण दूध उकळलेलं आहे. आपण परत ड्रायफ्रूट्स घातले त्यामुळे पुन्हा दूध थोडंसं शांत झालेलं असतं. गॅस बारीक करून उकळत ठेवायचं आहे. आता त्याच एक पॅन घेतला. आता त्यामध्ये घालायची आहे साखर, जी छान असा मस्त ब्राऊन कलर आला होता की नाही आपल्या खीरला, तर तो ह्याच्यामुळे येतो. तर आपल्याला साखर फक्त कॅरमल करून घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवा, कॅरमल करताना थोडंसं लक्ष द्या, कारण माझं यावेळेला केलं त्यावेळेला मला थोडंसं साखर पुढे गेली होती आणि अगदी थोडंसं लालसर जास्त झालं होतं. त्यामुळे थोडीशी चव जी आहे ती पुढे जाते, त्यामुळे लक्ष देऊन करायचं. कारण हे माझं पदार्थ बनवताना आलेला मला अनुभव असतो, तो तुमच्याबरोबर मी शेअर करते. हे बघा, हे असं इतपत आलं की नाही, साखर विरघळली की गॅस बंद करायचा.
माझ्याकडून थोडासा वेळ झाला होता, त्यामुळे थोडंसं लालसर, अगदी जास्त म्हणजे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त लालसर झालं होतं. आता एवढं झालं की नाही, हा एवढंच ठेवायचं, याच्यापेक्षा जास्त तुम्ही लालसर करू नका. फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. तर चुकून माझ्याकडून थोडंसं लालसर झालं होतं. हे बघा इतपत झालं की छान. आता हे ओतून घ्यायचं. आता हेही ओतत असताना अगदी थोडं थोडं ओता, जास्त लगेच ओतू नका. हे बघा जसं मी ओतते की नाही तसं दूध फसफसून वर येते. तर थोडं थोडं हे बघा ओतताना तुम्ही बघू शकताय थोडंसं लालसर जास्त झालं होतं, त्यामुळे दुधाचा खीरचा कलर आहे तो थोडासा जास्त डार्क झाला होता आणि चवीमध्ये थोडासा किंचितसा फरक पडला होता. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की कॅरमल करताना थोडंसं लक्ष देऊन करा. हे बघा मस्त असं हे झालं की नाही, अगदी छान. म्हणजे जेव्हा आपण बासुंदीसाठी दूध आटवतो की नाही, अगदी तसं हे दूध दिसतं आणि चवही तशीच लागते. खूप मस्त असं लागतं हे. एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने शेवयाची खीर. आता यामध्ये वेलची, जायफळ, सुंठ याची मी साखर घालून एकत्रित पूड केलेली असते. हे तुम्हाला तर माहीतच आहे. मी नेहमी हेच पूड वापरते. संपली की मी पटकन करून ठेवते, म्हणजे फ्रीजरमध्ये अगदी 6 महिनेसुद्धा राहते. अजिबात वास त्याचा खराब जात नाही किंवा खराब होत नाही. तर एकदम मी करून ठेवते. हे बघा बघू शकता. आणि आपण शेवया घातल्यानंतर थोडं शिजवलं की आपोआप ही घट्टसर होते, बघू शकता. अशा पद्धतीने मस्त अशी ही खीर तयार केली. बाकीचंही मी केलं होतं, पण खीर बनवली होती त्याचा मी व्हिडिओ केला आणि तुम्हाला आता दाखवते. कारण कसं होतं, व्हिडिओ एडिटिंग करणं, शूट करणं सगळं मीच करत असते, त्यामुळे स्वयंपाक जरी रोजचा करत असेल तरी थोडंसं जमत नाही. पटकन वेळ होतो आणि मग या बाकीचे पदार्थ करायला, शूट करायला वेळ मिळत नाही. त्यासाठी एखादा पदार्थ शूट केला की मी तुमच्यासमोर दाखवत असते तुम्हाला. आणि बघा बघू शकता मस्त असा हा खूप छान असा सुगंध येतो आहे. जायफळ थोडंसं कमी घाला, म्हणजे एक 2 ते 3 वेलची जर असतील, अगदी नगभर जायफळ घालायचं, पण त्याचा सुगंध खूप छान येतो. चवीला इतकी मस्त लागते ना. रात्रीच्या जेवणामध्ये जर डाळ भात आणि अशी खीर असेल की नाही, तर मस्त असं तुम्हाला रात्रीचं फुल जेवण होतं. हे बघा बघू शकता मस्त अशी घट्टसर लागते. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.